याचा अर्थ आबांनी परवानगी दिली. आबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. खरंच. अगं राहू दे, सुखी राहा. आबासाहेबांनी तुमच्या लग्नाला परवानगी दिली. छान झालं. आता लवकरच तुमच्या डोक्यावर अक्षता पडणार. बाई 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 बाई, काय गोड लाजतेस ग. कोण लाजतंय? आता लग्न कोणाचं ठरलंय? माझं. पण तू तर काही लाजणं शक्य नाही ना. माझी सुनबाई लाजतीये. अरे वा, युनियन लीडर अंजली परांजपे लाजते ही. पृथ्वी, इथे कुणी युनियन लीडर वगैरे नाहीये. फक्त माझी सून आहे आणि ती लाजतीये गोड. ओके ओके. लग्न आधीच युती झालेली दिसतीये. बरं ठीक आहे. मला उशीर होतोय, मीटिंग आहे. तू येतेस ऑफिसला? हो, निघूया ना. अगं, तू कशाला जातेस? आत्तापासूनच याचं ऐकायची काही जरूर नाही. लग्न झाल्यावर बघू. आणि तुला उशीर होतोय ना पृथ्वी, मग जा ना तू. मला तिच्याशी महत्वाचं बोलायचं. काय? तुला कशाला सांगू मी? निघ तू, जा. ओके. आता कशी खुशीत दिसतेय स्वारी. किती दिवसांनी मी पृथ्वीला असं मोकळेपणाने हसताना पाहते. खूप लाडात वाढलाय तो. आबासाहेबांचा तर खूपच लाडका. माझा पृथ्वी आपल्या घराण्याचं नाव मोठं करणार असं नेहमी कौतुक करायचे त्याचं. अमेरिकेहून आला ना, तो पृथ्वी काहीतरी वेगळाच होता. म्हणजे खूप खूप अस्वस्थ होता. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं, कुणाच्याही आधाराशिवाय, अशी जिद्द होती त्याची. आणि ते त्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय. तू त्याला भेटलीस आणि खूप सुखावला तो. मला इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. पण अंजली, तुला एक सांगते, या घरातल्या पुरुषांना सांभाळायचं, जपायचं कठीण काम आहे. तारेवरची कसरतच असते ती. मोठ्या घरातली सुख तेवढी लोकांना दिसतात, पण दुःख तीही खूप मोठी असतात. घरच्या स्त्रीने एक लक्षात ठेवायचं, घरात कितीही वादळ झाली तरी त्याचं प्रतिबिंब कधीही आपल्या चेहऱ्यावर पडू द्यायचं नाही. कारण बाईला नवऱ्याबरोबरच घर आणि घराणंही सांभाळायचं असतं. तुला घाबरवत नाहीये मी, कारण माझी खात्री आहे तू ही कठीण जबाबदारी उत्तम पार पाडशील. मी आहे ना तुझ्या पाठीशी. आई, मनावर खूप मोठं दडपण होतं माझ्या, पण आता ते दूर झालं. खरंच खरंच खूप आधार वाटलाय मला तुमच्या या बोलण्याने. आई, मी तुम्हाला वचन देते, मी तुमची निराशा होऊ देणार नाही. खरं सांगायचं झालं तर आज मला सासूच्या रूपात आईही मिळाली
आणि जिवलग मैत्रीण आहे. सुमतीताई ओळख करून देते, ही अंजली. ही अंजली का? आणि या पृथ्वीच्या आत्या. पृथ्वी खूप लाडका आहे यांचा. अगं राहू दे राहू दे राहू दे, सुखी राहा. खूप छान आहे हं? आणि काळजी करू नको, तुझेही तेवढेच लाड करीन मी. आय एम नॉट ओनली होपिंग बट आय एम 100% शुअर की ह्या मीटिंगचा रिझल्ट पॉझिटिव्हच असतो. नक्की. ए पृथ्वी, कामाचं जरा बाजूला ठेवूया. मला आधी सांग, आबासाहेब आणि अंजली यांची मीटिंग कशी झाली? येस. आबांनी अंजलीला बोलवलं होतं. अंजली घरी आली, आबांबरोबर मीटिंग झाली आणि मग अंजली बाहेर आली आणि मग मग काय? आणि मग जे होईल असं वाटलं नव्हतं ते झालं. अरे आबांनी लग्नाला परवानगी दिली. काय? येस. अच्छा अच्छा, तरीच आज पृथ्वीराज एवढ्या आनंदात दिसत आहेत. ए मला सांग, नेमकं काय बोलणं झालं रे दोघांमध्ये? माहित नाही. हे तर फक्त सासरे बुवा आणि सूनबाई त्यांनाच ठाऊक. बरं, मी तिला विचारणार. तेवढ्यात आईंनी म्हणजे सासूबाईंनी सुनेला थांबवून घेतलं आणि मी इथे आलो. जाऊ दे रे. हे बघ, लग्न ठरलं ना, ते सगळ्यात महत्वाचं, हो की नाही? मग आता काय? आता एक कप चहा. पृथ्वी, अरे लग्न ठरलंय तुझं, लग्न. तर लेट सेलिब्रेट. ओके, हा. लेट्स सेलिब्रेट. या. येस. ये ना, ये. बस ग, बस. आई, एक विचारू? नाही म्हणजे राग येणार नसेल तर. विचार की. स्पष्टपणे बोललेलंच आवडतं मला. आई, आबासाहेबांबद्दल विचारायचं होतं. म्हणजे राजकीय वर्तुळात राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे मला, पण उत्सुकता आहे म्हणून विचारते. घरात आबासाहेब कसे आहेत? खरं सांगू, साहेबांना ओळखणं, त्यांचं मन जाणणं हे खूप कठीण काम आहे. इतकं प्रगल्भ आणि अनुभवाने समृद्ध व्यक्तिमत्व आहे त्यांचं. कौटुंबिक जीवनात, राजकीय जीवनात इतके चढ उतार त्यांनी पाहिलेत, न डगमगता समर्थपणे पेललेत. कधी कधी ते खूप आग्रही आहेत, कठोर आहेत असं वाटतं. पण आता इतक्या वर्षांच्या सहवासानंतर मला हे कळून चुकलंय की त्यांच्या विचारांची दिशा ही नेहमीच अचूक असते. मग ती कुणाच्याही बाबतीत असो, पृथ्वी, दिग्विजय, राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणीही, कुठल्याही बाबतीत. मला वाटतं घडणाऱ्या घटनांचे परिणाम त्यांना आधीच दिसतात. आणखीन काय सांगू, पण एक लक्षात ठेव, या घरची सून म्हणून येतेस, साहेबांबद्दल कुठलाही ग्रह करून घेण्यापूर्वी या सगळ्याचा विचार कर. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर.
मग तुझी भूमिका ठरव. मग मला नाही वाटत तुला तक्रारीला काही जागा राहील असं. आई, मी सुद्धा आबासाहेबांना सून म्हणून कुठलीही तक्रार करायला जागा देणार नाही. आमची तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. सोनवणे, आओ उभे का, या ना. या. नाही एक महत्वाची ओळख करून द्यायची राहिली. हे आपले सोनावणे, घरातल्या सगळ्या सुखदुःखात साथ देणारे. आबासाहेबांचा कामाचा व्याप केवढा प्रचंड आहे तुला कल्पना आहेच. त्यांचे सगळे अपॉइंटमेंट्स, त्यांचे प्रवास, दौरे, सगळा पसारा एकटे सोनावणे सांभाळतात. काय मॅडम, अहो खरं तेच सांगते मी. सोनवणे म्हणजे आबासाहेबांचा उजवा हात असं म्हणतात, पण ते त्यापेक्षाही खूप अधिक आहेत. खरं तर आबासाहेबांची सावली असंच म्हणणं. नाही अहो असं काय, सुनबाई आहेत, आशीर्वाद तरी द्या. सुखी राहा. आबासाहेब कसे आहेत ते जाणून घ्यायचे ना तुला, यांच्याशी बोल. मी आहे किचन मध्ये. बसा. रखमा, बाजारात गेल्यावर घरी फोन करायची वाईट सवय आहे तुला. सगळी यादी नीट लिहून दिली होती ना. सोयाबीनचीच बिस्किट साहेबांना 30 लागतात, दुसरी कुठली नाही. हा, आणि लवकर घरी ये. मी मदत करू का तुम्हाला? नको ग, आज राहू दे. आज तू आराम कर, नंतर बघ कशी राबवून घेते तुला. घरात कुणाला काय काय आवडतं यादीच ठेवणार आहे तुझ्या पुढे. बघू किती करतेस ते. खरंच अंजली, वधू परीक्षेतला एक महत्वाचा प्रश्न मी तुला विचारलाच नाही. स्वयंपाक येतो ना? स्वयंपाक ना? हो, येतो ना. अगदी बापूंच्या पथ्य पाण्या सगट सगळा स्वयंपाक येतो मला. हवं तर परीक्षा घ्या माझी तुम्ही. नको ग, परीक्षा न घेताच तू पास, फर्स्ट क्लास मध्ये. पण इथे पथ्य पाणी नसतं कुणाचं, उलट सगळ्यांचे जिभेचे चोचलेच फार. कळेल तुला हळूहळू. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. ही रखमा असेल पण त्या वेळेला सांगून पण. हॅलो, सोयाबीनची बिस्किट. हा ताई, मी बोलतोय प्रभाकर. अरे हा, सॉरी. बोल प्रभाकर. कशी काय झाली आबांची आणि अंजलीची मीटिंग? आनंदाची बातमी आहे प्रभाकर. लग्नाला परवानगी मिळाली. म्हणजे आबांनी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली? हो. अरे क्या बात आहे. बरं, अंजली आणि पृथ्वीला माझ्याकडून पहिली ट्रीट. हो, सांगते ना मी. येतील ते दोघं. ओके. पृथ्वीचे मामा. तुम्हाला दोघांना एकदा बोलवले त्यांनी. हो, नक्की जाऊ ना आम्ही. मी आलेच. कुठे निघाला? अगं दिग्विजय विजयाला जेवायला बोलवते. आता पानं वाढायचीच वेळ झाली. मग तुम्ही असू द्या ना, मी जाते, मी सांगते. सांगशील? हो, आता तर प्रॅक्टिसच करायला हवी ना. जा. जाऊ दे विजया, या गोष्टींचा तू फारसा विचार करू नकोस आणि या गोष्टी मनालाही लावून घेऊ नकोस, कारण मनस्तापाशिवाय दुसरं काही पदरात पडणार नाहीये आपल्या. हे बघा, तुम्ही हे सगळं सहन करू शकत असाल, पण मी करू शकत नाहीये. तुमचा योग्य तो मान तुम्हाला मिळायलाच हवा. मी बोले आईशी. अरे आजपर्यंत तू कमी वेळा बोलली आहेस का आईशी?
मला खरंच आश्चर्य वाटतंय की तुम्ही इतक्या लाईटली कसं काय घेऊ शकता हे. मग काय करू? हा, काय करू मी? आत येऊ का मी? अरे अंजली, मी डिस्टर्ब नाही ना केलं? नाही अगं, ये ना ये. अगं हे घर तुझंच आहे, बस ना. बसत नाही. जेवायला येत आहे ना, पानं घेतली आहेत. स्वयंपाक केलास तू? आल्याला कामाला लागलीस? नाही नाही, स्वयंपाक मी नाही केलाय, आईंनीच केलाय. उलट त्यांनी तर एकाही कामाला हात लावू दिलेला नाहीये मला. खरंच आहे अगं, ते हेच कौतुक करून घ्यायचे दिवस आहेत. कामं तर काय नंतर आहेतच, हो की नाही हो? हो हो. मी आता ह्यांना तेच सांगत होते की पृथ्वी किती नशीबवान आहे, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. आता मी तुझ्याच बद्दल बोलत होतो, हो ना? हा, हो म्हणजे तुझी तारीफच चालली होती. तारीफ? मी सांगत होते की तू खूप हुशार आहेस, तडफदार आहेस. तुझं आणि माझं नक्की जमेल. जेवण झाल्यानंतर आपण गप्पा मारत बसू. एकदा का एकमेकांचे स्वभाव कळलेत ना की काही प्रॉब्लेम्स होत नाहीत पुढे. चल, येतात ना तुम्ही? हा, हो तुम्ही वा पुढे, आलोच मी. चल. सरोज, मी आता सुलक्षणाशी बोललो फोनवर. जे आबा अंजलीला भेटणार होते त्या संदर्भात. मग आबांनी पृथ्वी आणि अंजलीच्या लग्नाला परवानगी दिली. हे तर होणारच होतं ना, कारण काही झालं तरी पृथ्वी लाडका मुलगा आहे आबासाहेबांचा. मंजिरीचं काहीही झालं तरी काय फरक पडतो? आपण ना आता हे मागचं सगळं विसरायला हवं. सरोज, हे बघ, तू सुद्धा ही सगळी कटुता मनातनं काढून टाक. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुझी सुद्धा थोडी चूक होतीच की. मला कळतंय हो सगळं, पण मनाला पटत नाही. मंजिरीचा चेहरा समोर दिसला की अपराधी वाटतं फार. आता ना आपण मंजिरीच्या लग्नाचं बघायला हवं. एकदा तिचं लग्न झालं ना की मग तिचं आयुष्य नव्यानं सुरू होईल. आणि मग तुझ्या मनातली ही अपराधीपणाची भावना सुद्धा हळूहळू कमी होत जाईल. पण तिला लग्नाला कशी तयार करायची? तू सांग की तिला. मी नाही बाई, तुम्हीच बोला. नको नको, तू बोल तिच्याशी. अगं तू आई आहेस तिची, तू जरा नीट समजावून सांग. तिच्याशी या विषयावर कसं बोलायचं तेच कळत नाही. मम्मी, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. अगं ते 1 मिनिट, आधी माझा निर्णय ऐका. मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. अगं पण मंजिरी. बाबा प्लीज, हा विषय इथेच थांबवा, नाहीतर मी निघून जाईन.
हा विषय आता इथेच बंद. बस. आणि अगं एक सांगायचंच राहिलं. म्हणजे रीतीप्रमाणे मी पृथ्वीराज आणि अंजलीला आपल्या घरी जेवायला बोलवलं. चांगलंच केलं की. मंजिरी बेटा, बाबा काहीही प्रॉब्लेम नाही होणार. उलट सगळी तयारी मीच करेन.